आहे की नाही? हा, कसली बघ कसली. दीदी दीदी देवपूजा करून घ्यायली आहे. आता झाली आहे का नाही देवपूजा? झाली मस्त आणि छान देवपूजा करून घेतली आहे. हे बघा, आज सोमवारची पूजा पण झाली आहे. आता आज नागपंचमी आहे आणि सोमवार पण आहे. इथं पिंड आहे महादेवाची, पूजा वगैरे झालेली आहे. आता आहे का दीदी? आता आरती करून घेणार आहे का नाही? आणि तिथं दीपत मध्ये ऊद, परत कापूर लावली आहे. आता आरतीची तयारी पण झालेली आहे. आता आरती करून घेणार आहे देवाची मस्त आणि छान. काय करायलीस दीदी? निवद करायलीस आहे नागोबाचे का? हा. म्हणजे ते कानवले का? छान करायलीस. मग काही ठेवलीस का त्याच्यामध्ये वापायला? हा. तर आता बघा दीदी किती छान मस्त कानवाली करते आहे. आता कट करून घ्यायली आहे. कट करून घेतले की मग नंतर भरून घेते सगळे पुरणानं. पूजा बी झाली. आता मस्त आता निवद चालू आहे. तर नागोबाला निवद करणं म्हणजे कानवल्याचं निवद राहतंय आज, आहे का नाही दीदी? तर पूर्ण पुरणपोळीचं स्वयंपाक बनवली बरं दीदीनं. आता तिथं कानवले करायली आहे. इकडं पुरण वाटलेलं आहे, परत इथं पीठ आहे मळ्यालं. आणि आता आमटीची पण तयारी झालेली आहे. इकडं वाटून घेतलेलं आहे सगळं. आता आमटीला फुडणी टाकणार आहे का नाही ग? आधी निवद करून घेणार आहे, नंतर मग आमटीची तयारी करणार आहे. म्हणजे तयारी झालेली आहे का? फक्त आता फुडणी तेवढी द्यायची आमटीला, आहे का नाही? तर आता निवद कट करून घेतली आहे. आता भरणार आहे. आता एक भरून दाखव बर कसं भरतीस. असे निवद करतात बघा, करंजी केल्याने करतात बघा. किती छान आणि मस्त केली आहे. आधी बनवून घेतीस का सगळे भरून पटपट? बघा किती छान बनवले, एकसारखे झालेत शेम शेम करंज्या झाल्या मी. तर बघा लिकी किती हुशार राहते आता. आणि गावाकडच्या तर पुरी बघा कशातच आणणार. तर माझी दीदी तर पूर्ण आता JNMचं सगळं म्हणजे कोर्स पूर्ण झालेला आहे. आणि स्वयंपाक तर बघा कसला छान करते आहे, मस्त इतका सुंदर स्वयंपाक करते. आता इकडं सगळे निवद भरून घ्यायली आहे आणि तिकडं पण भरलेली आहेत. आणि त्याच्यात तयार बी होऊ लागल्यात काही निवद कानवल्याचे. तर मम्मीला आज पुरणपोळीला सुट्टी दिली आहे, तिनंच बनवलेली आहे सगळं स्वयंपाक. देवपूजा करून घेतली. सगळं पुरण तर बघा कसलं वाटले, एकदम पेड्यासारखं छान छान मस्त आहे का पेड्यावनी. बघा इकडे निवद तयार झालेली आहेत कानवले, किती सुंदर असे. आता ते काढून आता हे बनवलेले टाकणार आहे त्याच्यामध्ये, आहे का दीदी? ते कशात काढतीस नाही?
ताटलीत काढतीस का? चाळणीच घे किती आहे, चाळणीच घे या टोपल्यात टाक. हे उलट असंच काही तुटणार फाटणार काही होणार ते नव्हतं. ताय पकड घे. हा टाक, काहीच होत नाही. चांगले वापले. हा एक 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 कुठं काढत बसणारीस. हे इथं आहे की जार आहे. हा बरोबर किती मस्त निघाली बघा, किती छान असे करून घेतले एकसारखे शम आहेत. आता ते पण टाकून घ्यायले. लाईट गेली आता आणि इकडे आमटीची तयारी व्हायली आहे. हो का, छान मस्त दिदी आमटी बनवून गेली आहे. चांगला मसाला परतलाय आता. आमटी लय खमंग होणार आहे बरं दिदी. वास लय छान यायला लागलाय. लाईट गेल्यामुळे गॅसवर का बनवायली आता. लाईट सारखं जाते आमच्या गावाकडे, हाय का दिदी. खूप छान झालाय मसाला. आमटी लय छान होणार आहे बरं. वास लय छान यायला लागलाय बघा. टाक सगळं. मस्त झाली. आता पापड तळाली आहे मस्त छान. आणि तिकडं आमटी झालेली आहे. आणि इकडं भजे करायचे परत, हाय का नाही दीदी. हो का, लय छान केलीस माझा स्वयंपाक आज. हा पूर्ण पूर्णाचा स्वयंपाक बनवल्या बरं दीदीनं. आमटीला फुडणी टाकली, भजे आता भजे करायची. तर परत आता पापड तळाली आहे. का आता भजे करायली. मोठा का. मोठे मोठे करायलीस. लाईटीने कसं डुम्मा मारली चांगला. डुम्मा डुम्मा म्हणजे सुट्टी घेतली. लाईट सारखंच आमच्या गावाकडं असंच करते बरं. तर बघा भज्जे तर किती छान छान बनवली हॉटेलमधली. आणि ग माय किती छान केलीस ग दीदी. आपण हॉटेल टाकू काय आणि कुठे टाकावं. आमटीला उकळी आली बघते. तिकडं आमटी उकळाली आणि इकडं भजे तयार आहेत मस्त गरम गरम बघा. आता हॉटेल टाका म्हणाली. दीदी बघा किती छान मऊ लुसलुशीत अशा पोळ्या बनवलेल्या. आणि इकडे एवढं पीठ आहे. आणखीन इथं पुरण हाय. हे बघा हातात लाटी हाय. छान पोळ्या बनवून गेल्या. परत आणि करायली निवद बिवद दावून मस्त पूजा तेन करून आली आता, हाय का दीदी. तर आता गरमागरम पोळ्या होईल आता.
आता पोळ्या करून जेवण करूत आपण, हाय का नाही. तर दीदीचा शनिवार उपवास, परत रविवारचा कोणता उपवास, भावाचा, परत आज सोमवारचा उपवास, 3 दिवसाचा उपवास आहे बघा, हाय का नाही. आता आम्ही स्वयंपाक करून जेवण करणार आहे. तर आज पूर्ण स्वयंपाक दीदीनं बनवली बरं मस्त आणि छान पुरणपोळीचा. लय हुशार आहे माझी दीदी. आणि एवढ्या राहिल्यात आता. आता थोड्याच बनवत नाही. आणि दादा गेलाय ह्याला लातूरला, भाडं घेऊन गेलाय दादा कारचं. आणि दीदी आता पुरणपोळ्या करायली आहे. तिचे पप्पा जेवायला येणार आहेत. आणि इकडं भजे आणि पापड तळलेली आहे इथं. तर माझी काही तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे दीदीनं केली आहे पूर्ण स्वयंपाक. कन दीदी देवाला निवद पण दावून आली. गॅस नाही, गॅस बारीक कर. चला मग आता जेवण करते वेळेस बघूया, हाय का नाही. पप्पा बी येणार आहेत तिचे जेवायला आता. तर आता छान छान पोळ्या बनवून गेले.